नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी, कारण की 11 ऑगस्ट 2025चं शासन निर्णयानुसार तुमच्या DA मध्ये वाढ झालेली आहे. काय वाढ आहे? तुमचा पगार किती वाढेल याचा अंदाज या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर बघा, 1 जानेवारी 2025 पासून तुम्हाला जो काही पगार भेटत होता 53%नी, तो आता 55%नी भेटणार आहे. आता ऑगस्ट जनरली काय होतं की ऑगस्ट पासून आता हे लागू केलं जातं, परंतु तसं नाहीये. तर यावेळेस काय आहे, 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 म्हणजे मागील 7 महिन्याचा DA तुम्हाला थकबाकीसह एरियससह कुठं ऑगस्ट महिन्यामध्ये भेटणार आहे. आता तुमचा पगार नेमका किती वाढणार? बघा, तुमचं बेसिक किती आहे हे मॅटर करतं. आता अंदाज घेऊयात की एखाद्याचा बेसिक 15,000 आहे. 15,000 मग किती वाढ झाली हो? पहिला होता 53%ने तुम्ही पेमेंट घेतलेले, बरोबर ना? आता किती? 55%ने तुम्ही घेणार. म्हणजे किती टक्क्याची वाढ झाली? 2% वाढ झाली, बरोबर आहे. मग गुणिले 2 करा. म्हणजे हे किती आलं? म्हणजे हे आलं 300, बरोबर आहे. तर 300 म्हणजे 2% बरं का, भागिले 100 करून दाखवतो. हे 2 शून्य शून्य कटले, हे 150 राहिले, 150 दोन्ही 300, बरोबर आहे. 300. आता 300 गुणिले 7 करा. हे किती होईल? 7 त्रिक 21 म्हणजे 2100 म्हणजे 2100 रुपये तुमची वाढ झाली. आता तुमचा DA जर 30,000 असेल तर किती होणार हो? 4200. आता 4200चे ते अप्रॉक्सिमेटली 4500 होईल, कारण की DA जो भेटतो याचा एरियस पण तुम्हाला, जे तुमची योजना आहे जी त्याच्यामध्ये कटिंग तर होणार आहे ना 10%, म्हणजे याच्यातली कटिंग होईल. म्हणजे थोडक्यात मी काय सांगतो की ऑगस्ट महिन्याचा जो काही DA तुमच्या कटिंगमध्ये जाईल आणि मागील 7 महिन्याचा तुम्हाला DA भेटेल. आता उदाहरण घेऊयात की काय आहे, की समजा 30 घेतलंच ना, म्हणजे हे बेसिक इथे टाका, त्याला गुणिले 2 करा आणि जे काही येईल त्याला गुणिले 7 करा. म्हणजे तेवढ्या पगाराची वाढ तुमच्या या पगारात, म्हणजे ऑगस्टच्या महिन्यामध्ये वाढून पगार येणार आहे, जी काही अमाऊंट होणार आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. यापुढे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.